उंबरवाडी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन। मालेगाव तालुक्यातील मेडशीजवळ असलेल्या आदिवासी बहुल उंबरवाडी या छोट्याशा गावामध्ये श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत यावर्षी सुद्धा 8 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी उंबरवाडीसह परिसरातील गावखेडी आणि ग्रामीण भागातील अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। मेडशीपासून पश्चिमेस केवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरवाडी या गावात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे। गेल्या 12 वर्षांपासून या मंदिरात प्रकट दिनानिमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो। गावातील अबालवृद्ध, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन करतात। ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे दरवर्षी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत असून परिसरातील भाविकांसाठी हे श्रद्धेचे स्थान बनले आहे। महाप्रसाद वितरणापूर्वी गावातील भजनी मंडळींनी टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीची भव्य दिव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावातून काढली। यामुळे संपूर्ण गावातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय झाले होते। या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रामुख्याने पुरी, भाजी आणि बुंदीचा समावेश होता। गावातील महिला स्वयंसेविकांनी अत्यंत उत्साहाने आणि स्वयंस्फूर्तीने या महाप्रसादाच्या वाटपाची जबाबदारी सांभाळली। श्री साई गजानन महाराज संस्थान उंबरवाडी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। माघ वद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराज प्रथम दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले होते। तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस प्रकट दिन म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो। त्याच परंपरेचा भाग म्हणून उंबरवाडीतही हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले।